अगं अक्षरा, कुठेस बाळा तू? मी आणि बाबा केव्हाचे फोन लावतोय तुला, तू फोन उचलत नाही, आम्हाला काही कळतही नाहीये. खूप टेन्शन आलंय का? अगं नाही, सॉरी सॉरी, मी जरा गडबडीत होते. मी निघालीये, शाळेतून निघाली, मी घरीच येते. अगं बरं, काय झालं मला सांग. भुवनेश्वरी मॅडम भेटल्या का? तुला काही बोलल्या का ग? त्या रागात होत्या का, चिडलेल्या होत्या का? त्या काही म्हणाल्या का तुला? काय झालं आम्हाला सांग ना का अक्षरा. अगं विचार करून करून डोकं दुखायची वेळ आली आमची. अगं आई शांत हो, शांत हो बरं. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, घरी आल्यावर बोलू आपण. हा अक्षु, अगं तू घरी येईपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बाई. मला एवढं तरी सांग की तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो आई, अगं ठीकच आहे. बघ, आपल्याला जे हवं तेच घडणार आहे. हा, तू काही काळजी करू नकोस आणि बाबांना पण सांग, आलेच मी घरी. हो हो. बरं, तुला किती वेळ लागेल ग घरी यायला? जरा सांगशील का? नाही म्हणजे बाबा पण काळजी करत होते ना. अगं म्हटलं ना काळजी करू नकोस, मी पोचते, घरीच पोचतेय. हा, घरी पोहोचून बोलू. लवकर ये अक्षु, लवकर ये बाळा. हो हो. हा बाबा. अक्षरा, बोलू शकतेस बाळा? हो हो, बोला ना, मी घरीच चालली आहे, बोलू शकते आता. अक्षरा, ही काय कमाल करून दाखवलीस तू. काय म्हणजे काय काय केलंय मी? अगं काय केलं काय? भुवनेश्वरीला झुकवलंस ना शेवटी. नाही नाही बाबा, झुकवलं वगैरे नाही. त्या वयाने अनुभवानी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत, असं मी नाही म्हणणार. पण हे नक्की की माझं जे काही म्हणणं होतं ते मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि तिने ते मान्य केलं ना अक्षरा? हो, म्हणजे आता तरी असं म्हटलंय की शाळा बंद करणार नाहीत म्हणून. अगं तुलाच नाही, आम्हाला सुद्धा सांगितलंय ना तिने, शाळा बंद करणार नाहीये ती असं. आम्हाला म्हणजे? अगं आम्हाला म्हणजे मला आणि अधिपतीला सुद्धा सांगितलंय तिने की आता ती शाळा बंद करणार नाही. काय? म्हणजे ती तुला भेटून जेव्हा घरी आली ना, तेव्हा अधिपती पण लवकर घरी आला होता म्हणे, आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं. तेव्हा तिने अधिपती समोर कन्फेस केलं सगळं. अधिपतीला सांगितलं की तुझ्या काही अटी आहेत, म्हणजे अक्षराच्या काही अटी आहेत, त्या सगळ्या मी मान्य करणार आहे, मी अक्षराला घरी घेऊन येणार आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि ती शाळा बंद करणार नाही हे तिनं अधिपती समोर सांगितलं. आणि ते झाल्यानंतर ती माझ्या रूम मध्ये आली होती माझ्याशी बोलायला. आणि अक्षरा, गंमत ऐकला, भुवनेश्वरी मला म्हणाली की बाप लेक दोघं जण सारखंच आयसा. मी म्हटलं का, काय झालं? मग तिने सांगितलं मला, जेव्हा तिने अधिपतीला सांगितलं की शाळा बंद करायचा निर्णय ती मागे घेते, त्यासाठी कायदेशीर नोटीस काढणार आहे, आणि त्या नोटिसीवरती तुमची सही लागणार आहे, म्हणजे अधिपतीची. हा बोला मॅडम. झाला काय ड्राफ्ट तयार? मॅडम आता मगाशीच तर तुम्ही सांगितलं ना. मगाशी कुठं झालं की त्याला 2 तास. हो मॅडम, आमचं काम चालू आहे. काम चालू आहे? पूर्ण कधी होणार? हा, तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही लवकर लवकर तयार करा म्हणून. आमच्याकडे जास्त वेळ नाही याच्यासाठी. हो मॅडम, पण व्यवस्थित ड्राफ्ट तयार झाला पाहिजे ना मॅडम. उगाच घाई गडबडीत एखादी चूक वगैरे नको. अहो, एक छोटासा ड्राफ्ट तयार करायला एवढा वेळ लागतोय काय? शिकलेली लोक नव तुम्ही, हे तर काय तुमचं रोजचं काम आहे. हो मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण मॅडम तुम्ही मगाशी सांगितलं ना, आणि मी लगेच आपल्या टीमला बोलवलंय मॅडम. हो, आणि आम्ही सगळे त्यावरच काम करतोय. मॅडम तुमचे सगळे मुद्दे नोटीसमध्ये कव्हर झाले पाहिजेत ना. थोडा स्टडी करून ड्राफ्ट करावा लागेल मॅडम. हो, हे समज करण्यासाठीच आम्ही तुम्हाला कामाला ठेवलेलं आहे. काय अभ्यास करायचं लवकर लवकर करा, आणि तो ड्राफ्ट लवकर तयार करा, आणि आम्ही सांगतो त्या पार्टीकडे पाठवा, कळलं काय? आणि त्या पार्टीनं ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. मॅडम पण हा ड्राफ्ट कोणाला पाठवायचा आहे? आमच्या सुनबाईंना. एकदा का त्यांनी ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. हो ठीक आहे मॅडम, करतो. लवकर करा काय ते, आणि झालं की आम्हाला कळवा. हो. सांग अक्षु. अगं हो, सांगते. हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी भेटले भुवनेश्वरी मॅडमना. काही नाही, दुर्गेश्वरी मॅडम आणि आजी जे सांगायला घरी आल्या होत्या तेच त्याही मला सांगत होत्या. घरी ये म्हटल्या. काय? चक्क तुला घरी ये म्हणाल्या? आता का करताय हे सगळं? आणि हेच करायचं होतं तर तुला घराबाहेर का काढलं ग त्यांनी?
त्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात विद्या. मुळात अक्षरा तू त्यांना भेटायला गेलीस ना, हेच मला अजिबात आवडलं नाही. अगं काय संबंध आहे त्यांचा ना आपला? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? आपण सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का करायचं? त्यांच्या मनात आलं की त्या घरात बोलवणार, त्यांच्या मनात आलं की त्या घरातनं बाहेरही काढणार. तू काय कळसोत्री भावली आहेस त्या म्हणतील तसं करायला? हे बघ, मला अजिबात आवडलेलं नाही तू त्यांना भेटायला गेलीस ते. अहो बाबा, पण मी त्यांना भेटायला गेले त्यामुळे मला कळलं तरी त्यांचं म्हणणं काय. मी जर भेटायला गेले नसते ना बाबा, तर गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेटेड झाल्या असत्या. त्यांच्या मनात इतका राग आहे माझ्याबद्दल, त्या रागापोटी त्यांनी काहीतरी कारस्थान केलं असतं. त्याचा त्रास अधिपतींना झाला असता, मलाही झाला असता, म्हणून मी भेटायला गेले. सॉरी, मी नाही सांगितलं तुम्हाला, कारण मला टेन्शन नव्हतं द्यायचं तुम्हाला. तू त्यांना भेटायला गेलीस हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हाच माझं डोकं फिरलं. खरं सांगू का अक्षरा, तुला त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी संबंध सुद्धा ठेवायला नको असं मला वाटतं. आणि मी तुला 10 दिवस दिलेत ना, म्हणून मी काहीही बोलत नाहीये. पण खरं सांगतो अक्षरा, आता 10 दिवसातले फक्त काहीच दिवस उरले. तुला जे हवंय ना तसं जर घडलं नाही तर मी तुझं काहीही ऐकणार नाही. त्यांनी आपल्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे ना, मग आपण पण त्यांना कायदेशीररित्याच उत्तर द्यायचं. आणि आता या असल्या भेटी गाठी करायची काहीही गरज नाहीये, आणि पुन्हा त्या घरात परत जायची सुद्धा काहीही गरज नाहीये.